नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रीची सुरुवात केली जाते आणि देवीची सुद्धा स्थापना केली जाते आणि घटस्थापना सुद्धा केली जाते। तर याचा सविस्तर व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे। तर आज मी तुम्हाला घट विसर्जन कधी कसे करावे, कलश दिवा कधी उचलावा, तांदूळ पान सुपारी आणि देवीजवळील कवडी गोमती चक्र किंवा इतर साहित्याचं काय करावे तर याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कारण अशा बरेच कमेंट्स होत्या, त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर याआधी सुद्धा माझ्या चॅनलला मी कुंकुमार्चन कसे करावे, तांबूल कसे करावं याचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर अश्विन शुद्ध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन करायचे असतात। नवमीच्या दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून ज्यांचे 9 दिवसाचे उपवास असतात त्यांनी नवमीला पूजा नैवेद्य झाल्यानंतर उपवास सोडायचे असतात। काही ठिकाणी नवमीलाच घट उठवले जातात, परंतु काही ठिकाणी दशमीला, परंतु आपल्या परंपरेनुसार आपल्या पद्धतीनुसारच आपण घटाचे विसर्जन करावे। घट विसर्जन करण्याआधी आपण स्थापित केलेल्या देवीची, गणपतीची, त्यानंतर अखंड दिवा, घंटा, शंख या सर्व देवतांची पूजा करून घ्यावी। त्याला हळद कुंकू अक्षत वाहावे आणि नमस्कार करावा। त्यानंतर आपण जिथे घटस्थापना केलेली असते तर त्या घटाची सुद्धा पूजा करून घ्यावी। तर त्यामध्ये धान आणि जो कलश असतो त्याची सुद्धा पूजा करून घ्यावी। तर अशा पद्धतीने सर्व देवतांना हळद कुंकू वाहिल्यानंतर आपली षोडशोपचारे आरती करून घ्यावी आणि आरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करावा आणि देवीला प्रार्थना करावी की 9 दिवसांच्या सेवामध्ये काही चुकलं असेल तर क्षमा करावी व आपले अस्तित्व माझ्या घरात कायमस्वरूपी असावे। सुख शांती वैभव धनधान्य आदींनी आम्हाला समृद्ध करावे अशी प्रार्थना करावी। हातामध्ये अक्षत घेऊन या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः असं म्हणत आपण ज्या ज्या देवतांची स्थापना केलेली आहे त्या त्या देवतावर अक्षत वाहून घ्यावी किंवा हाय मंत्र म्हणावा। गच्छ गच्छ सुरा श्रेष्ठ स्वस्त नाम परमेश्वरी पूजाराधना कालेच पुनरागमनायच अशा मंत्राचा सुद्धा जाप करावा। सर्वप्रथम आपण जे ज्वारीचे धांडे लावून त्याची झोपडी केली होती तर ती आपण काढून घ्यावी। त्यालाच आपण 9 दिवसाच्या या 9 प्रकारच्या माळी घातलेल्या होत्या, तर याला सुद्धा आपण अलगद उचलून बाजूला ठेवावे। आता आपण जो घटस्थापना इथे केलेली होती त्याच्यावर जे फुलं आपण वाहिलेले होते आणि देवीची स्थापना केलेली होती तर ती देवी आपण बाजूला काढून घ्यावी। आता घट उचलताना आपण घरातील 4 ते 5 सदस्यसुद्धा याला हात लावू शकता किंवा अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत आपण हा घट उचलून मस्तकाला लावावा। तर आता या वेदिकेवर जो आपण कलश स्थापित केला होता तो काढून घ्यावा आणि त्यावर जे विड्याची पानं आहेत, हार आहे किंवा फुलं आहे हे सारं निर्माल्य आपण एका ठिकाणी असं जमा करून ठेवावं आणि या कलशामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी घरामध्ये पानाच्या किंवा फुलाच्या साहाय्याने सर्वत्र शिंपडून घ्यावे किंवा आपल्या घरातील व्यक्तीच्या अंगावर सुद्धा एक आशीर्वाद म्हणून हे पाणी शिंपडून घ्यावे। तर अपवित्र ठिकाणी हे पाणी शिंपडू नये याची खबरदारी घ्यावी। आता यामध्ये जो पैसा आणि सुपारी आपण घालून घेतली आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यावा आणि एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावा। याने धन धान्य आणि पैशाची समृद्धी होते अशी धारणा आहे। घटातील दाण हिरवगार दाटसर आणि घटाच्या उंचीच्या वर उगवले असेल तर अशी मान्यता आहे की त्या वर्षी धनधान्याची समृद्धी होते। तर उगवलेले हे धान कापून बरेच ठिकाणी कानाला लावण्याची सुद्धा प्रथा आहे। त्यापैकी काही जण गांधी टोपीला लावून सुद्धा दसऱ्यासाठी दर्शनाला घरोघरी जातात किंवा हे धान देवीला किंवा देवतांना सुद्धा वाहिलं जातं। त्यापैकी काही धान वाळवून कपड्यामध्ये बांधून तिजोरीत सुद्धा ठेवलं जातं। तर धन वैभव याची वृद्धी होते असं मान्यता आहे। तर उरलेल्या धानाचा रस बनवून सुद्धा पिला जातो। तर धान कापून झाल्यानंतर ही माती आपल्या शेतामध्ये सुद्धा टाकली जाते किंवा आपल्या परसबागेमध्ये सुद्धा आपण ही टाकू शकता। तर आता देवीच्या पुढे जे काही आपण निर्माल्य आहे ते एका ठिकाणी जमा करावं आणि आपण जे कवडी किंवा गोमती चक्र वाहिलेलं आहे ते सुद्धा एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवावं। तर आता हे सर्व निर्माल्य आपण एका ठिकाणी जमा करून घेऊया।
तर आपण जी गणपतीची स्थापना केली होती त्यावरची सुपारीसुद्धा आपण बाजूला काढून घेऊ. तर हे जमा केलेले सर्व निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्यावे किंवा आपल्या जमिनीमध्येच विसर्जित करावे किंवा आपल्या परसबागेतसुद्धा हे जमिनीमध्ये विसर्जित करू शकता. तर बरेच ठिकाणी कडाकणीचं नैवेद्य 5व्या 7व्या किंवा 9व्या दिवशी घटावर बांधले जातात. तर हा सुद्धा प्रसाद म्हणून सर्वांना वाटून द्यावा. किंवा जर काही फळं आपण देवापुढे ठेवलेले असतील तर ते सुद्धा कापून त्याचा सुद्धा प्रसाद वाटप करावा. तर आपण ज्या ज्या देवांच्या मूर्तीची स्थापना केली होती तर ते देवसुद्धा एका ठिकाणी जमा करून त्याचा अभिषेक करावा. तर काही ठिकाणी देवघरातील देवांना 9 दिवस कटी बसून त्याची पूजा केली जात नाही. तर काही ठिकाणी देवघरातील देवांची 9 दिवसही पूजा केली जाते. तर जे देव कटी बसवलेले असतात अशा देवांची दसऱ्याच्या दिवशी उठून अभिषेक केला जातो. आणि जो आपण इथे अखंड दिवा लावलेला आहे त्याला मुळीच विझवायचं नाही किंवा त्याला फुंकरसुद्धा मारायची नाही. तर हा दिवा आपोआप विझू द्यावा, त्यासाठी तो बाजूला ठेवावा किंवा देवघरात ठेवावा. आणि जे तांदूळ आपण पूजेसाठी वाहिलेले असतात तर ते एक एक तांदूळ आपण वेचून जमा करावा. एकतर तो आपण पक्ष्यांनासुद्धा देऊ शकतो किंवा असे तांदूळ आपण आपल्या नियमित तांदूळाच्या डब्यामध्ये टाकून सुद्धा त्याला आपल्या धान्याला वृद्धी यावी यासाठी आपण टाकू शकतो किंवा या तांदूळाची खीर बनवूनसुद्धा प्रसाद केला जातो. आपण कलशावर जी देवीची स्थापना करून घेतली होती तर तो कलश उचलून आपल्या मस्तकाला लावावा आणि त्याखालील जे धान्य म्हणजे तांदूळ किंवा गहू आपण जे टाकलेलं असतं ते सुद्धा जमा करून घ्यावं. आणि देवीच्या अंगावर जे आपण शृंगार साहित्य घातलेलं असतं, मंगळसूत्र असो किंवा हार असो किंवा इतर काही साहित्य जे शृंगाराचं आहे तर ते घरातील महिला सदस्य आशीर्वाद स्वरूप परत धारण करू शकता किंवा आपण ते असंच पुढच्या वर्षीसाठी आपण देवीसाठी ते बाजूला काढून ठेवू शकता. तर आता अशा पद्धतीने आपण देवीला जे शृंगार चढवलेला आहे तर तो आपण काढून घेऊया. देवीची स्थापना करताना कलशाला आपण जो धागा बांधलेला असतो तो आपण हातात किंवा गळ्यात एक देवीचं रक्षा कवच म्हणून बांधावे, परंतु त्याचे पावित्र्यसुद्धा राखण्याची जबाबदारी आपली असते. तर हा आशीर्वाद स्वरूप आपण धारण करू शकता. तर आता इथे सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे जे कलशावर आपण देवीचा मुखवटा लावलेलं हे नारळ आहे तर बरेच ठिकाणी हे नारळ फोडून प्रसाद म्हणून खाल्ला जातो, परंतु तसं मुळीच करू नये. हे नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घरात ठेवावं, परंतु त्याला फोडू नये, कारण आपण यावर देवीची स्थापना केलेली असते. आणि या कलशातील हे पाणीसुद्धा संपूर्ण घरामध्ये पानाच्या किंवा फुलाच्या साह्याने शिंपडून घ्यावं किंवा घरात थोडं थोडं पाणी तीर्थ म्हणून सर्वांना पिण्यासाठी द्यावं आणि उरलेलं पाणी हे झाडांना टाकावे. तर बरेच ठिकाणी तुळशीला हे पाणी घातलं जात नाही, परंतु आपण जर घालत असाल तर घालू शकता, परंतु आपल्या परसबागेतील झाडांना हे पाणी घालावं. आणि यातला पैसा आणि सुपारीसुद्धा आपण स्वच्छ धुवून तिजोरीत ठेवावा. बाजूला जो आपण एक हाताशी दिवा लावून ठेवतो की जो अखंड दिवा सतत तेवत राहावा, परंतु एखाद्या वेळेस जर तो विझलास तर बाजूला एक दिवा आपण लावून ठेवतो, तर असा दिवासुद्धा आपण विझू नये, त्यालासुद्धा आपोआपच विझू द्यावं आणि तो सुद्धा उचलून बाजूला ठेवावा. तर अशा प्रकारे आता सर्व देवीचं साहित्य, देवीची मूर्ती आपण बाजूला काढून ठेवले. आता हा जो लाल कपडा आहे तर हा सुद्धा स्वच्छ झटकून घ्यावा किंवा हा सुवासिनीला आपण हा कपडा एक वाण म्हणून देऊ शकता किंवा हा कपडा आपल्याला पुढच्या वेळेला कुठल्या तरी पूजेला वापरता येईल. तर आता हे जे आपण देवीचं ओटीचं सामान आहे तर हे सुद्धा आपण स्वतःसुद्धा धारण करू शकता किंवा कुठल्या तरी सुवासिनीला आपण हे देऊ शकता. यावरील नारळ हे आपण फोडून प्रसाद म्हणून सर्वांना आपण वाटू शकता. घटस्थापनेपासून ते नवमीपर्यंत सप्तशतीपाठ, भजन, कुमकुमार्चन, देवीची ओटी भरणे, तसेच अष्टमीला होम हवन, नवमीला कन्यापूजन करून, दशमीला घटविसर्जन करून नवरात्रीची सांगता केली जाते. तर अशा पद्धतीने 9 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर माता नवदुर्गेची कृपा आपल्यावर व आपल्या कुटुंबावर झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. विजयादशमीच्या आपणास खूप खूप मनापासून शुभेच्छा. माता नवदुर्गेची कृपा आपल्यावर अखंड राहो.